एक तरुण आणि एक सुंदर तरुणी बाहेर ठिकाणी फिरत असतात. फिरत असतानाच ते दोघं जण एका ठिकाणी जायचं ठरवतात आणि अगदी ठरल्याप्रमाणे तो त्या सुंदर तरुणीला घेऊन त्याच्या कारमध्ये बसून जात असतो आणि कारमध्ये बसून जात असतानाच पाठीमागून पोलिसची गाडी येते. पोलिसची गाडी येते आणि त्यांना गाडी साईडला लावायला सांगतात. आता गाडी साईडला का लावायची आज सुद्धा तो तरुण पोलिसांना विचारू लागतो, कारण की त्याचं वय हे पूर्ण झालेलं होतं आणि त्याच्यासोबत त्याची जी असणारी गर्लफ्रेंड होती तिचं सुद्धा वय पूर्ण झालेलं होतं. मग तरीसुद्धा पोलीस त्यांना का धमकावत होते आणि त्या तरुणीला का जाब विचारत होते असा प्रश्न त्या तरुणाला पडला होता. पण पोलिसांनी त्यांची गाडी थांबवली, रोडच्या कडेला लावायचं सांगितलं आणि त्या तरुणीला काही प्रश्न विचारू लागले आणि तिथूनच त्या तरुणीला पोलिसांनी उचललं आणि नीट पोलीस स्टेशनमध्ये नेलं. नेमकं त्या तरुणीनं काय केलं होतं, काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तर पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. दिल्लीमध्ये राहणारा एक तरुण होता आणि तो तरुण DLF जे दिल्लीचं सेक्टर आहे 29 याच परिसरामध्ये एक तो तरुण होता. आता हा तरुण सोशल मीडियाचा मोठा वापर करायचा आणि त्याचं जे काम धंदा नोकरी आहे तो करून जेव्हा वेळ भेटेल तेव्हा सोशल मीडियाचा वापर करायचा. पण सोशल मीडियावर अनेकांशी ओळख होऊन त्याला पाहिजेच तसं कोणाशी बोलता येत नव्हतं, चॅटिंग करता येत नव्हती. म्हणून त्याने त्याच्या मोबाईलमध्ये एक डेटिंग ॲप जे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलं आणि डेटिंग ॲपवर आपली सगळी काही माहिती भरली. आता माहिती भरल्यानंतर समोरची ज्या तरुणी असतात, महिला असतात, यासुद्धा ज्या व्यक्तीची प्रोफाईल त्यांना आवडते त्या व्यक्तीला संपर्क साधत असतात. अगदी त्याच पद्धतीनं हा जो तरुण होता यालासुद्धा एका सुंदर तरुणीची रिक्वेस्ट आली आणि इथूनच दोघांची ओळख झाली. आता जो तरुण होता त्या तरुणाला त्या तरुणीचं नाव सांगितलं, तिचं नाव होतं साक्षी. आता साक्षीचं याचं बोलणं वाढलं, सकाळी यांची बोलणं सुरुवात झाली आणि संध्याकाळी त्या साक्षीचा त्या तरुणाला कॉल आला. म्हणजे दुनिया कसं आहे आता खूपच फास्ट झाली आहे, लोकांना काही दमसुद्धा निघली नाही आणि लोकांना निघतही नाही, लगेचच्या लगेच सगळ्या काय गोष्टी पाहिजे. अगदी त्याच पद्धतीनं त्या साक्षीनं त्या तरुणाला कॉल केला आणि सांगितलं, आज काय करतोस? तो म्हणे काही नाही, अशा पद्धतीनं माझं काम आहे, असं करतो. मग ती म्हणे आज रात्री तू फ्री आहेस का? तो म्हणे हो आज रात्री मी फ्री आहे, पण तुझ्यासाठी काढू शकतो एक वेगळा टाईम पाहिजे तेवढा. ती म्हणे मग आज नाईटला आपण दोघं रात्र सोबत घालू, त्या पद्धतीनं तू काहीतरी नियोजन कर. मग तो जो तरुण होता त्याचा उत्साह अति वाढला होता, कारण की एक सुंदर तरुणी त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली होती किंवा त्याला त्या तरुणीसोबत प्रेम झालं होतं आणि त्या तरुणीसुद्धा त्या तरुणासोबत प्रेम झालं होतं. मग एकदा प्रेम झालं की एकमेकांच्या प्रति भावना कशा उत्तेजित होतात त्या पद्धतीनं त्याच्या भावना उत्तेजित झाल्या. ती तरुणीनं सांगितलं की आज संध्याकाळी आपल्याला भेटायचं आहे, काहीतरी नियोजन कर. मग तो म्हणे काहीतरी नियोजन कशाला, माझा फ्लॅट आहे ना, माझा फ्लॅट रिकामाचा असतो आणि मग त्या ठिकाणीच आपण भेटू. मग मी तुला कुठं घ्यायला येऊ असं तो तरुण त्या तरुणीला सांगतो. संध्याकाळचे 8-9 वाजतात आणि ती तरुणी त्याला एका ठिकाणी बोलवते घेण्यासाठी. मग हा त्याच्याकडे असणारी जी गाडी आहे कार, ती गाडी घेऊन तिच्याकडे जातो आणि तिला गाडीमध्ये बसवतो. गाडीमध्ये बसवल्यानंतरच ती तरुणी त्याला म्हणते की आपण काय करू, जरा संध्याकाळी अजूनच उत्साह वाढण्यासाठी किंवा अजूनही मजा येण्यासाठी आपण काय करू, ड्रिंक करू, म्हणजे आपण दोघंही दारू पिऊ. लगेच वाईन शॉपचं दुकान होतं, त्या दुकानावर त्यांनी गाडी थांबवली आणि ती ज्या ब्रँडची दारू पित होती तिच्यासाठी एक क्वार्टर घेतली आणि याच्यासाठी एक क्वार्टर घेतली. अशा पद्धतीनं सगळं काही चकना बिकना कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक सगळं घेऊन त्या तरुणाच्या घरी हे दोघंही गेले. मग घरी गेल्यानंतर एकमेकांसोबत यांचं बोलणं चालणं ह्या काही सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आणि मग यांनी सुरुवात केली दारू पिण्यासाठी. पण दारू पिण्याला सुरुवात करण्यापूर्वीच यांचा उत्साह जरा एकमेकांप्रती जरा अधिकच वाढलेला होता
यांना काही दम निघतच नव्हती। मग ही जी तरुणी होती, या तरुणीनं त्या तरुणाचे कपडे काढायला सुरुवात केली आणि त्या तरुणानं सुद्धा त्या तरुणीचे कपडे काढायला सुरुवात केली। पण ती तरुणी म्हणे, अरे थांब, एवढी काय गडबड करतोय, आधी आपल्याला जे आपण पार्सल आणलंय ते तर घेऊ, ते सगळं घेतल्यानंतर मग सगळं काही योग्यरित्या करू। तो म्हणतो बरं 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 ठीक आहे, तू म्हणते का, तसंच करू। मग अगदी त्याच पद्धतीनं 2-2 ग्लास घेतले, त्यांनी आणलेली जी काही ड्रिंक आहे त्या ड्रिंकचे पॅक बनवले। पण मग ती तरुणी म्हणे, अरे आपण तर बर्फच आणला नाही, याच्यामध्ये जर बर्फ टाकला आणि कोल्ड्रिंक टाकली तर मग अजूनच जास्त मजा येते आणि ते ड्रिंक किती वेळ पण करू वाटते। तो म्हणतो मग बर्फ आणला नाही तर काय, आपल्या इथं फ्रीज आहे, फ्रीजमध्ये जाऊन आता मी आईस क्यूब घेऊन येतो। मग तो जो तरुण आहे त्या ठिकाणी असणारं फ्रीज आहे, त्या फ्रीजकडे जातो आणि फ्रीजमधून जे आईस क्यूब ठेवलेले असतात, बर्फाचे गोळे, ते बर्फाचे गोळे आणतो आणि मग दोघांच्याही एक याच्यामध्ये टाकतो आणि पद्धतशीर दोघंजण दारू पितात। एकामागं पॅक एकामागं पॅक असं यांचं चालू होतं आणि चालू झाल्यानंतर नशाच्या एवढं टुल होतात की जो तरुण आहे तो त्या तरुणीला उचलतो आणि सरळ बेडवर घेऊन जातो। मग बेडवर घेऊन गेल्यानंतर तिचे जे काही कपडे काढलेले होते ते कपडे त्यानं सुद्धा काढलेले होते। मग यांना सगळं काही सुरू करायच्या पूर्वीच त्या तरुणाला अशी काही झोप लागते की तो तरुण सकाळी थेट उठतो। रात्रभर त्याला काय घडलंय आणि काय नाही काहीच समजत नाही। जेव्हा तो सकाळी झोपेतून उठतो तेव्हा त्याच्या बाजूला ती तरुणीसुद्धा नसते आणि त्याच्याजवळ असणारा जो मोबाईल होता तो मोबाईलसुद्धा नव्हता। तो त्याचा मोबाईल होता आयफोनचा मोबाईल होता आणि त्याच्या खिशामध्ये जे पॉकेट होतं ते पॉकेटसुद्धा गायब होतं। गळ्यामध्ये असणारी सोन्याची साखळी होती ती साखळीसुद्धा गायब होती आणि घरामध्ये एका ठिकाणी ठेवलेली जी रक्कम होती 10,000 रुपये, ती रक्कमसुद्धा गायब झालेली होती आणि त्याच्या डेबिट कार्डमधून आणि इतर सगळं साहित्य मिळून 2,70,000 रुपयाचा त्याचा मुद्देमाल गायब झालेला होता। त्या तरुणीनं त्या तरुणाला चांगल्याच पद्धतीनं भोगळं केलं होतं आणि सगळं काही लूटलं होतं। जेव्हा त्या तरुणाला सगळा काही प्रकार लक्षात आला की आपली फसवणूक झाली आहे, एकाच दिवसामध्ये सकाळी तरुणी पटली आणि संध्याकाळी रूमवर आणली आणि भोगळं करून ती गायब झाली, सगळा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि मग तो DLF फेज 4 मधलं जे पोलीस स्टेशन आहे दिल्लीचं त्या ठिकाणी गेला आणि पोलिसांना संपूर्ण घडलेला प्रकार सांगितला। पोलिसांनी या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल नोंदवून घेतली आणि ती जी आरोपी आहे साक्षी नावाची तिचा तपास चालू केला। कारण की या अगोदरही अशाच प्रकारच्या ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी विविध पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्या गेल्या होत्या। कारण की एक जी तरुणी होती ती तरुणी अशा पद्धतीनं लोकांना भोगळे करायची आणि त्यांच्याकडून पैसे काढायची। याला फसवणारी जी तरुणी होती तिचं नाव होतं साक्षी। पण दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये अगदी अशाच पद्धतीनं एका बारमध्ये एक व्यक्ती बसलेला होता आणि त्याच्या बाजूला एक सुंदर तरुणी आली आणि हिनं त्याला सांगितलं की आपण चेस करू, मी तुमच्यासोबत बसू शकते का? तो म्हणे काही हरकत नाही। मग त्याच्यासोबत बसून एका ठिकाणी दोघांनी 2-2, 3-3 पॅक मारले आणि पॅक मारता मारताच या तरुणीनं त्याला असं काही भोगळं केलं की त्याच्या खिशामध्ये असणारी सगळी रक्कम काढून घेतली। असं विविध परिसरामध्ये 2-3 तरुण्यांनी अशाच पद्धतीनं तरुणांना लुटलं होतं। त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव आलं साक्षीचं, त्यानंतर नाव आलं पायलचं आणि त्यानंतर नाव आलं सुरभीचं। अशा ज्या 3 तरुण्या होत्या त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले होते आणि पोलीस त्याच तरुणीचा तपास घेत होते। पोलिसांकडे त्या तरुणीचे फोटोसुद्धा आलेले होते कारण की यांनी प्रत्यक्ष तिला पाहिलं होतं आणि काही सेल्फीसुद्धा घेतलेले होते। मग हे सगळं करत असताना एक दिवस 12 ऑक्टोबर रोजी एक तरुणी ती साक्षी नावाची एका तरुणासोबत कारनं जात होती आणि कारनं जात असतानाच पोलीस त्यांचा पाठलाग करत होते आणि त्यांना वाटेतच गाडी लावायला सांगितली आणि जो तरुण होता तो येऊन लागला की तुम्ही आम्हाला कसं काय पकडताय, काय पकडताय? पोलीस म्हणे गपचूप बस, तुला काय माहीत नाही, ही जी तरुणी आहे आम्हाला तिच्याबद्दल थोडा संशय आहे आणि तिला चौकशीसाठी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये नेतोय। जेव्हा पोलिसांनी तिला चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये नेलं
ज्यांची ज्यांची फसवणूक झाली होती त्यांना विचारलं, तेव्हा पोलिसांना एक मोठा धक्का बसला की जी ती सुरभी होती ती हीच होती, ती जी पायल होती ती हीच होती आणि ती जी साक्षी होती ती सुद्धा हीच होती. म्हणजे एकच तरुणी विविध नावं बदलून वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात आली होती. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे नावं सांगून ती फसवायची, त्यांच्यासोबत दारू प्यायची आणि दारू पिताना काहीतरी बर्फ आणा किंवा सिगरेट आणा किंवा अजून काहीतरी कोल्ड्रिंक आणा असं बहाणा सांगायची आणि तो व्यक्ती 2 मिनटं उठून तिकडं गेला की त्याच्या दारूमध्ये काहीतरी झोपेचं औषध टाकायची की त्यानं ते पॅक मारले की त्याचं काहीच काम होत नव्हतं. तो डायरेक्ट झोपी जायचा आणि सकाळीच उठायचा, तोपर्यंत ही सगळा काही सुपडा साफ करून त्या ठिकाणाहून पसार व्हायची. बघता बघता हिनं अशाच पद्धतीनं आजूबाजूच्या परिसरामध्ये उत्तर प्रदेशमध्ये, गाझियाबादमध्ये आणि दिल्लीमध्ये एकूण 10 लोकांना अशाच पद्धतीनं भोगळं केलं होतं आणि त्यांच्याकडून 30 लाख रुपयापेक्षा जास्त रक्कम या तरुणीनं उखळलेली होती. पण पोलिसांनी आता तिला ताब्यात घेतलं. तिची कसून चौकशी केली तेव्हा हिच्यासोबत अजूनही 2 तिला साथीदार आहेत याची माहिती मिळाली आणि त्या 2 साथीदारांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. एकाचं नाव आहे सुशील तर दुसऱ्याचं नाव आहे विशाल. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे कारण की हे दोघंजण तिला आयडिया द्यायचे की कोणत्या व्यक्तीला कशा पद्धतीनं फसवायचं आणि तिनं एकदा का त्याला दारू पाजली की मग हे तिथं जाऊन त्या समोरच्या व्यक्तीला लुटायचे. हा त्यांचा ठरलेलाच कार्यक्रम होता. म्हणून ह्या गोष्टीवरून, ह्या घटनेवरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की तात्काळ एखादी गोष्ट जर आपल्याला भेटत असेल तर त्या भानगडीत पडलं नाही पाहिजे. आणि जेणेकरून हे सोशल मीडियाचं जग आहे, कोणाचा तुम्हाला मेसेज आला, कॉल आला किंवा काही आला, तो व्यक्ती विनाकारण तुमच्याकडं का अट्रॅक्ट होतोय, तो तुमच्या ओळखीचा नाही, पाळखीचा नाही, कधी तुमच्या स्वप्नात बी आला नाही, मग अचानक तो तुमच्याबद्दल एवढं प्रेम त्याचं का उतू जातं आहे. एवढं साधा सोपा प्रश्न आपल्या स्वतःला पडला पाहिजे. जर असा प्रश्न पडला तर अशी फसवणूक होत नाही. आता पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आहे, तिची चौकशी चालू आहे. न्यायालयाने पहिले तिला 5 दिवसाची कोठडी सुनावली होती, पण पुन्हा तिला न्यायालयात हजर केल्यानंतर तिला पुन्हा 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता तिच्यावरच योग्य ती कारवाई चालू आहे. पण आपणही एक जबाबदार नागरिक म्हणून अशा सोशल मीडियाच्या भानगडीत पडायला नाही पाहिजे. कोणाची रिक्वेस्ट आली, कोणाचा कॉल आला, मेसेज आला, त्याला म्हणलं पाहिजे तू भलं, तो काम भलं, मी भलं, माझं काम भलं. जर अशा भानगडीत पडायचं नसेल तर. त्यामुळं अशा माहितीचे व्हिडिओ किंवा इंटरेस्टिंग स्टोरीज, गोष्टीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी इतरांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.